सीझन 2 दोन जीवांचा प्रेम. आयुष, अवनी. हं. सो पार्ट आहे 16. वॉव! सो पार्ट 15 मध्ये बघितलं होतं आपण. आयुष मस्त आपल्या फॅमिलीसोबत दिवाळीची शॉपिंग करतो आणि मग मस्त इव्हनिंगला लक्ष्मीपूजन होते आणि नंतर फटाके वगैरे फोडून सगळे खूप खुश असतात. तर जेवण झाल्यानंतर आयुष बाहेर असंच वॉक करत असताना आयुषी मेसेज करते, की दिल्लीची पॅकिंग झाली का? सो त्यावर आयुष बोलतो, "नाही अजून, पण तुला काय इतकी घाई सुटली का मला पाठवायची?" तर आयुषी बोलते, "जस्ट असंच सहजच विचारले मी." सो आता पुढे बघू. तर आयुष बोलतो, "अच्छा ओके." तर आयुषी बोलते, "बाय द वे आपण कपल असतो तर किती मस्त झालं असतं ना, लाइक दोघेही गेलो असतो आपण आणि 5 डेज जस्ट यू अँड मी, लाइक तिकडे कोणाचाही डिस्टर्बन्स नसता." तर आयुष विचारतो, की "एका टीममधूनच एकच जाणार ना, मग तू कसं काय येऊ शकते?" "अरे मी सोबत येऊ शकते बिकॉज मला पण लर्न करायचं आहे सांगून." तर आयुष विचारतो, "तिकडे गेल्यानंतर राहायचं वगैरे कसं आहे?" तर आयुष्य बोलते, "एक विला बुक्ड आहे. ज्यांची फॅमिली सोबत असेल त्यांना पण राहता येईल आणि जे सिंगल असतील त्यांना पण राहता येईल." तर आयुषच्या डोक्यात लगेच येतं, की अच्छा मीन्स फॅमिली अलाउड आहे, पण हे आयुष्याला विचारलं तर लगेच नाही म्हणून समोर सांगणार. ओह! तर आयुष फक्त ठीक आहे बोलून तसंच नंतर बोलतो सांगून कॉल कट करतो आणि मग लगेच कॉल करतो त्या सरला आणि बोलतो, "सर, फॅमिली अलाउड आहे ना तिकडे? सो माझ्यासोबत माझी वाईफ आणि मुलगी असणार आहे." तर ते बोलतात, की "अरे हो, मला हे तुला सांगायचंच राहून गेलं. बरं झालं तूच सांगितलं. ठीक आहे, सांगतो मी पुढे तसं." तर आयुष खूप, खूप, खूप जास्त हॅपी होतो आणि तसंच त्या सरला थँक बोलून कॉल कट करतो आणि तसंच आज जाऊन अवनीला फुल टाईट हग करून मस्त असा उचलून घेतो आणि सांगतो, की "आपण तिघेही जाणार आहेत दिल्लीला फॉर 5 डेज." येस! तर अवनी खूप, खूप जास्त हॅपी होते. आणि मग तसंच आयुष आपल्या मम्मा-पप्पाला सांगतो आणि सगळे खूप हॅपी असतात. वॉव! आणि इकडे आयुषही विचारात पडतं, की हा असा मध्येच कॉल का कट केला? मी काय बोलली असं? तर आयुषीला आठवतं फॅमिली अलाउड आहे बोललेलं. तर तसंच त्या सरला कॉल करते आणि बोलते, की "सर प्लीज ऐका, इट्स अर्जंट. आयुष तुम्हाला कॉल करेल फॉर फॅमिली रूम्स." तर त्याला सरळ सांगा, "नाही आहे अलाउड." मी बोलता-बोलता बोलून दिली, की फॅमिली अलाउड आहे. प्लीज सर एवढं करा. तर ते बोलतात, "नो आयुषी, यू आर लेट." तुझ्या आधीच आयुष कॉल करून बोलला मला आणि मी तसा पुढे रिव्हर्ट पण दिलाय. सो आता काही नाही होऊ शकत. मीन्स आयुष आणि अयुनी जाणार हे कन्फर्म झालं. तर आयुष्य खूप रिक्वेस्ट करत असते, पण ते सर बोलतात, की "नाही आहे शक्य. ऑलरेडी रिव्हर्ट केला आहे." तर आयुष्य खूप सॅड असते आणि खूप रागात पण असते. तर तसंच कॉल ठेवून विचार करत बसते आणि इकडे आयुष, अवनी मस्त पॅकिंग करत असतात आणि मग तसंच काही वेळाने आयुषी कॉल करते आयुषला आणि नॉर्मल बोलते, की "अरे, तू कॉल कट करून कुठे गेला होता मध्येच? काय झालं होतं?" तर आयुष बोलतो, "अगं, काही नाही, ती अवनी हाक मारत होती ना, सो म्हणून." तर आयुष्य बोलतो, "ठीक आहे." तर आयुष बोलतो, "चल, मी कामात आहे, सो बोलतो नंतर." आणि मग कॉल कट. तर आयुष सांगतो अवनीला, की "बघ, तिला कळलं आणि तिचा पूर्ण आवाजच चेंज झालाय." तर अवनी बोलते, "हां, असू दे, सोड तिला, जाऊ दे आता." देन पॅकिंग झाल्यानंतर हॉलमध्ये सगळे बसलेले असतात, तर आयुषची मम्मा बोलतात, की "नीट जा, नीट या आणि आयुष खाली वेळेत बाहेर फिरायला घेऊन जा आणि खूप खूप एन्जॉय करा आणि काळजी घ्या." तर आयुनी बोलते, "आई तू पण चल ना, सगळे जाऊ ना आपण." तर त्या बोलतात, "आता तुम्ही जाऊन बघून या, मग सगळं तुम्हाला माहीत असेल, तेव्हा आम्ही येऊ." ओके. तर आयुनी मस्त ओके, ओके बोलते. तर आयुष बोलतो, "उद्या पहाटे निघायचं सो चला झोपू आता. आणि तुम्ही पण सगळे काळजी घ्या, नीट राहा आणि कॉल चालूच राहतील आणि अंश त्रास न देता 5 डेज शहाणा असल्यासारखा वाघ घरात." तर अंश बोलतो, "ठीक आहे." देन तसंच काही वेळ गप्पा मारून झोपायला जातात सगळे. फायनली गुड न्यूज आलेली आहे. सो पहाटे 4 वाजताच आयुष आणि उठून रेडी होतात आणि आयुनीला पण उठवून रेडी करतात आणि मग आयुषची मम्मा वगैरे सगळे उठून येतात. त्यांना आशीर्वाद घेतात आणि निघतात कारने. तर अवनी परत झोपवते आयुनीला जेणेकरून तिची झोप पूर्ण व्हायला. सो मग 9 पर्यंत एअरपोर्टवर पोहोचतात आणि कार पार्क करतात आणि आता आयुनी मस्त उठून असते तर सगळं बघत प्रश्न विचारत असते, की "वॉव मम्मा! आपण एरोप्लेनने जाणार." तर अवनी हो बोलताच आयुनी मस्त किसी करते अवनीला आणि आयुषला बोलते, "पप्पा एक किसी करू द्या पटापटा." तर आयुष हो बोलून जवळ येताच आयुनी सोबत अवनी पण किसी करते. व्हॉट? गुड, गुड. क्यूट, क्यूट मोमेंट्स. तर अवनी बोलते, की "अले मम्मा, तू का केली पप्पाला किसी? मी केली होती ना इकडून." तर अवनी बोलते, "अगं, एक साइडने किसी करायचं नसतं, दोन्ही साइडने केलेलं चांगलं असतं." तर अवनी बोलते, "ओके मग, पप्पा तुम्ही मम्माला किसी करा."
तर आयुष बोलतो, "का गं, काय झालं आता?" बापरे! तर आयुनी बोलते, "अले मी एक साइडने केली होती ना, म्हणून." तर आयुष इकडे-तिकडे बघतो आणि पटकन किसी करतो. तर अवनी बोलते, "वाह! किती ते नखरे तुझे. स्वतःच्या बायकोला किस करताना पण भीती होती तुला, हो ना?" तर आयुष बोलतो, "अगं एअरपोर्टवर आहे आपण. असं बरं नाही दिसत म्हणून थोडं केअरफुली केलं." आयुष ट्रॉली बॅग घेऊन पुढे असतो जस्ट 2-3 पाऊल आणि अवनी मस्त आयुनीला गोदीमध्ये घेऊन असते. तर आयुष बोलतो, "अगं अवनी चल ना थोडं फास्ट. बघ चेक इन वाली लाईन वाढत चालली आहे." तर अवनी बोलते, "अरे हो, रिलॅक्स. हे आयुषचे शूज लूज झाले होते. म्हणून हळू येत होती. थांब हे टाईट करून देते." तर अवनी विचारते, की "पप्पा, प्लेन किती वेळात स्कायमध्ये जाणार?" तर आयुष बोलतो, "नेक्स्ट 1 हॉवरमध्ये जाईल बेबी. कारण त्याआधी ही सगळी प्रोसेस असते ना, ती पूर्ण करायची असते." तर अवनी बोलते, "आयु सरळ उभी राहा ना बाळा. इकडे-तिकडे बघत तू पूर्ण मागे-मागे चालली." तर आयुनी बोलते, "मम्मा तू पण पप्पासोबत लाईनमध्ये लागणार का?" तर अवनी बोलते, "हो मग मलाही लागावं लागतं. पूर्ण प्रोसेस क्लिअर करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला चान्स येतो प्लेनमध्ये बसायचा." देन अवनी तसंच आयुनीला गोदीमध्ये घेते आणि आयुषसोबत लाईनमध्ये उभी होते. आणि मग ते चेक इन काउंटरला पोहोचतात. तर स्टाफ बोलतो, "सर बोर्डिंग पास प्लीज. एनी लगेज फॉर चेक इन." तर आयुष बोलतो, "हाँ, एक ट्रॉली बैग है. केबिन में बस एक बैकपैक रहेगा." ओके. तर अवनी हळूच आवाजात आयुषला बोलते, की "हां, घरचा ऑलमोस्ट हाल्फ सामान तिथेच आहे." तर आयुष तसा स्माईल करत बोलतो, की "हो आणि बाकी हाल्फ सामान तुझ्या हँडबॅगमध्ये." तर अवनी तसंच हलक्या ॲटिट्यूडमध्ये बोलते, की "ऑफ जे गरजेचं आहे ते घ्यावंच लागतं." देन स्टाफ हलकी स्माईल करत बोर्डिंग पासेस देत बोलतात, "गेट नंबर 24B बोर्डिंग स्टार्ट्स इन 30 मिनिट्स." देन तसंच आयुष, अवनी तिथून जातात सिक्युरिटी चेकसाठी. तर आयुने विचारते, की "मम्मा, तू आपली बॅग पण देणार का त्या सिक्युरिटी अंकलला?" "हां बेटा." तर अवनी बोलते, "हो बेबी, द्यावं लागतं. ते फक्त स्कॅन करतील आणि परत देतील." तर आयुष बोलतो, "हां बेबी, ते स्कॅन मीन्स फोटो घेतात बॅगचं कारण त्यांना आपली बॅग खूप आवडली आहे. सो मग फेमस होईल ना आपली बॅग." तर अवनी आयुनी हसायला लागतात. देन सिक्युरिटी चेक झाल्यानंतर वेटिंग लॉन्जमध्ये बसतात. तर आयुष मस्त 2 कॉफी घेऊन येतो आणि आयुनीसाठी स्नॅक्स. तर अवनी बोलते, "खूप जास्त फ्रेश वाटत आहे कॉफी बघताच. थँक यू." तर आयुष बोलतो, "हो ना, कधी इथे पोहोचू आणि कधी ही प्रोसेस करून कॉफी घेऊ, हेच चाललं होतं डोक्यात आणि फायनली आली आपली कॉफी हातात. नाऊ एन्जॉय." तर आयुनी विचारते, की "पप्पा आपण आधी का नाही कुठे थांबून हेच सर्व घेतलं?" तर आयुष बोलतो, "नाही बेबी, एअरपोर्ट म्हटलं तर अगदी वेळेच्या भरपूर आधी येऊन थांबणं कधीही चांगलं असतं. इथे येऊन ही सगळी प्रोसेस करायची असते. मग त्यानंतर प्लेनमध्ये बसायला चान्स मिळतो." सो मग काही वेळाने अनाउन्समेंट होते. "पॅसेंजर्स ट्रॅव्हलिंग टू दिल्ली व्हिया फ्लाइट AI-237 प्लीज प्रोसीड फॉर बोर्डिंग फ्रॉम गेट 24B." तर अवनी बोलते, "चल आयुष, बोर्डिंग स्टार्ट झाली आहे. पटकन आयुषचा हात पकड नाहीतर गर्दीमध्ये विसरून जाशील." "व्हॉट? आयुनीला विसरणार? सिरियसली? नॉट पॉसिबल." तर आयुष तसाच आयुनीला गोदीमध्ये घेऊन बोलतो, "हात नाही पकडत आम्ही, असं उचलून घेतो डायरेक्ट." तर आयुनी मस्त हग करून असते आणि मागच्या लोकांना बघत असते. सो असंच बोर्डिंग गेटमधून जेट ब्रिजपासून वॉक करत जातात. तर अवनी बोलते, "इथून जाताना असं वाटतं ड्रीम पूर्ण होत चाललाय." तर आयुष बोलतो, "आणि मला तुला असं हॅपी बघून मस्त वाटतं." सो फायनली आपल्या सीट्सजवळ पोहोचतात मिडल रोमध्ये आणि मग आयुष आपलं लगेज वर ठेवून देतो. तर आयुनी बोलते, "पप्पा, मला विंडो सीट हवी आहे प्लीज." तर आयुष मस्त आपल्या मांडीवर बसवतो आयुनीला विंडो सीट जवळ, अगदी जवळ. सो क्यूट. आणि मग एअर होस्टेस येते क्यूट स्माईल करत आणि बोलते, "गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम. प्लीज फास्टन युअर सीट बेल्ट्स अँड मेक शुअर युअर सीट्स आर अपराइट." तर आयुष बोलतो, "या लवणी एअर होस्टेस किती क्यूट आहे गं." तर अवनी बोलते, "कारण ती तुझी वाईफी नाहीये म्हणून तुला क्यूट वाटत आहे." तर आयुष बोलतो, "म्हणजे काय?" तर अवनी बोलते, "आपली बायको कितीही क्यूट असेल तरी बाहेरचीच मुलगी आवडते. सो तसंच ती तुझी वाईफ नाहीये म्हणून तुला ती क्यूट वाटत असेल." बापरे! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. खूप जबरदस्त टोमणा दिलाय अवनीने. पार्ट 17 मध्ये बघणार आहे आपण आता यावर आयुष काय बोलतो, कसा रिएक्ट होतो आणि हे ऐकून अवनीला राग आला असेल का? आणि जर आलं असेल तर आता फ्लाइटमध्ये राग कसा घालवणार आयुष? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.